गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून गेल्या 3 ते 4 दिवसापासून महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच ढवळून निघत आहे आणि आज आपला हाच चर्चेचा विषय आहे. नमस्कार, मी श्रीधर ढगे, OTT न्यूज मराठीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. काही दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांच्या हाती शिवाजी कोण होता हे पुस्तक पडलं. अर्थात ते पुस्तक त्यांच्या सौभाग्यवतींना एका कार्यक्रमात भेट मिळालं होतं आणि त्या हे पुस्तक घरी घेऊन आल्या आणि पुस्तकाचं हेडिंग शिवाजी कोण होता हे वाचून संजय गायकवाड यांना राहवलं नाही, त्यांचा राग अनावर झाला आणि या पुस्तकात छत्रपती शिवाजी रायांचा अपमान आहे का अशी भावना त्यांच्या मनात घर करून गेली आणि त्यांनी काही एक विचार न करता तळकाफडकी प्रकाशक प्रशांत आंबे यांना कॉल केला आणि त्यांना फोनवर अक्षरशः अश्लील शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली. आमदार गायकवाड त्यांच्या आई बायकोपर्यंत सुद्धा अपशब्द वापरलेले आहेत. खर तर याचं समर्थन कोणीही करणार नाही. त्यामुळे आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचे प्रसाद हे राज्यभर उमटले, त्यांच्यावर टीका झाली. असे असताना गायकवाड यांनी या प्रकरणात खुलासा केला आणि पहिल्या दिवशी त्यांनी असं म्हटलं होतं की मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी त्या प्रकाशकाला कॉल केला होता आणि त्याची जी भाषणाची भाषा होती ती माझी योग्यच होती आणि या पुस्तकाचं नाव बदलावं अशी मागणी त्यांनी केली. मात्र त्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे असो, सामाजिक कार्यकर्ते असो, चळवळीतले लोक असो, यांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा, त्यांनी जे काही संभाषण केलं त्या कॉल रेकॉर्डिंगचा निषेध केला आणि प्रशांत आंबे यांना घेऊन तेथील कोल्हापूर येथील पोलीस स्टेशनमध्ये FIR सुद्धा दाखल करण्यात आली. या प्रकरणात पात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नाही आणि हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी आज कम्युनिस्ट पक्षानं बुलढाण्यामध्ये आंदोलनाची हाक दिली होती आणि संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र कोल्हापूर आणि राज्यभरातून कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते बुलढाण्यात दाखल झाले असता पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. प्रकाशक प्रशांत आंबे यांना चिखलीमध्येच स्थानबद्ध करण्यात आलं, त्यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांना सुद्धा स्थानबद्ध करण्यात आलं. त्यामुळे कार्यकर्त्यांना अटक झाल्यामुळे हे आंदोलन फार मोठ्या पद्धतीने होऊ शकलं नाही. दुसरीकडे संजय गायकवाड यांनी सुद्धा तेथे शिव आरतीचं आयोजन केलं होतं, मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. कारण दोन्ही समूह जर अमरासमोर आले असते तर बुलढाण्यात नक्कीच तणावाचे वातावरण निर्माण झाले असते. तरी सुद्धा आज दिवसभर बुलढाणा शहराला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलं होतं. जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त होता, कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती. दरम्यान हे सर्व सुरू असताना एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो, यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र संजय गायकवाड यांच्यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नसल्याने आंदोलक जे आहेत ते अजूनही आक्रमक आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की शिवाजी कोण होता हे पुस्तक खरंच शिवाजी महाराजांचा अवमान करणार आहे का, तर त्याचं उत्तर हे नाही आहे. कारण छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास या पुस्तकातून मांडण्यात आलेला आहे. हे पुस्तक मराठी, इंग्रजी, उर्दू अशा अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं आहे आणि सर्वाधिक वाचल्या जाणारे एक पुस्तक आहे. एका छोट्याशा 70 ते 80 पानांच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मांडणं हे सोपी नव्हतं. मात्र कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा या क्षेत्रातील अभ्यास आणि ते जाणकार होते, त्यांनी एक अत्यंत छान पुस्तक लिहिलेलं आहे. मी सुद्धा ते पुस्तक वाचलेलं आहे आणि हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवं असा या मताचा मी आहे. राहिला भाग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकेरी उल्लेखाचा, तर हा एकेरी उल्लेख अवमान करण्याच्या उद्देशाने आहे असं म्हणता येणार नाही. कारण शिवाजी हे शब्द इतिहासात, कथा, चित्रपटांमध्ये एकेरी अनेकदा आलेले आहेत आणि स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांचं सुद्धा दगलबाज शिवाजी हे पुस्तक चांगलंच गाजलेलं आहे. आणि आपण बोली भाषेत शिवाजी राजा, शिवाजी चौक, शिवाजी नगर, शिवाजी कॉलेज असे शब्द अनेकदा वाचतो. खरोखर छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं नाही, सर्वांचंच महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. त्यांचा अवमान होणे, त्यांच्या बाबत कुणी एकेरी बोलणे हे कुणालाच पसणार नाही. मात्र त्या पुस्तकामागचा विचार समजून घेणे गरजेचे होते आणि ते पुस्तक जे आहे ते एकेरी उल्लेख आहे असं म्हणता येणार नाही. कारण शिवाजी महाराजांबद्दल असे अनेक वाक्य जे आहेत ते इतिहासात प्रचलित आहेत, जे आपण नेहमी ऐकतो. होता जीवा म्हणून वाचला शिवा, आणि एक जुनं एक हिंदी गाणं खूप गाजलेलं आहे, देखो मुल्क मराठो का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते अत्यंत उंचीच होतं, यात दुमत नाही. पण इतिहासाच्या, इतिहासकारांच्या आणि साहित्यिकांच्या भाषेमध्ये
त्यांचा जो काही उल्लेख झालेला आहे तो एकेरी जरी असला तरी त्यामागे अवमान करणं हे भावना नाही. आणि हीच बाब खऱ्या अर्थानं संजय गायकवाड यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होती, मात्र त्यांनी अजूनही ही बाब लक्षात घेतलेली नाही. आता परत त्यांनी अशी मागणी केली आहे की कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर मरणोपरांत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि प्रकाशकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या पुस्तकावर बंदी घातली गेली पाहिजे किंवा त्याचं मथळा चेंज केला पाहिजे. तर ही जी मागणी आहे कॉम्रेड गोविंद पानसरे जिवंत असताना सुद्धा झाली होती. आणि साहजिकच आहे शिवाजी कोण होता, आता होता या शब्दावर खरं तर आक्षेप आहे. शिवाजी महाराज कोण होते किंवा शिवाजी कोण होते, राजा शिवाजी छत्रपती कोण होते, अशा प्रकारचे वेगळे हेडिंग असते तर जे काय आहे ती ही भावना लोकांच्या मनात झाली नसती. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे पुस्तक अत्यंत चांगलं आहे आणि त्याच्या मथळ्याचा जर भाग सोडला तर आतमधलं जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे, इतिहास आहे आणि सर्व समाजासाठी 18 पगड जातींसाठी त्यांनी कसं काम केलं हे सर्व त्या पुस्तकातून अत्यंत छानपणे मांडणी केलेली आहे. आणि हे खऱ्या अर्थानं आमदार गायकवाड साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. पण त्यांच्या मनात जी भावना खोलवर घर केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे, तर ते आता भविष्यात काय त्यांचा मत बदलवतात की परत आपल्याच भूमिकेवर ठाव राहतात हे येणाऱ्या काळात कळलंच. मात्र हे सगळं सुरू असताना अजूनही आमदार संजय गायकवाड आहेत हे बदलायला तयार नाहीत. त्यांची भाषा जी आहे ती अत्यंत गुंडागर्दीच्या स्वरूपाची असते. आमदार संजय गायकवाड यांचं फक्त हे एकच वाक्य वादग्रस्त ठरलं असं नाही, त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. आणि कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीची घटना मुंबईमध्ये घडली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस असो, आमदार संजय कुटे असो, यांच्याबद्दल त्यांनी बेधडक अशी वक्तव्य केलेली आहेत आणि त्यानंतर ते वेळोवेळी चर्चेत आलेले आहेत. आता आज एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकारावर सुद्धा आपले जे आहे ते तोंडसूक घेतलेले आहे. त्यांनी वसीम शेख नावाच्या पत्रकाराला तू कच्च्या कानाचा आणि कच्च्या डोळ्यांचा आहेस असे संबोधले. म्हणजे पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की भाऊ तुम्ही सत्तेत आहात तर हीच जी तुमची मागणी आहे की शिवाजी कोण होता या पुस्तकाचं हेडिंग बदलून छत्रपती शिवाजी महाराज करावं, हीच मागणी तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडू शकला असतात. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांनी तुम्हाला निवडून दिला आहे आणि तुम्ही अशा सदनात बसता जिथं कायदे निर्माण होतात, कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही हे करायला पाहिजे होतं असा पत्रकाराचा प्रश्न होता. मात्र आमदार गायकवाडांनी त्यांचं सुद्धा ऐकून घेतलं नाही आणि त्याची सुद्धा ऐशी तैशी करून टाकली. तर आमदार साहेबांचा हा स्वभाव जो आहे कुठंतरी त्यांच्या राजकारणाच्या भविष्याच्या दृष्टीनं त्यांना अडचणीचा ठरेल यात मात्र कोणतीही शंका नाही. आणि खऱ्या अर्थानं आता या गोष्टीकडे गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आजवर जी काही अपमानजनक वक्तव्य आलेली आहेत याचा जो संबंध आहे तो थेट भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी आलेला आहे. म्हणजे अनेक नावं जर आपण पाहिली, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असो, नगरसेवक श्रीपाद सिंगम असो, भाजपाचे केंद्रातले मंत्री असो आणि आता काल परवा खुद्द मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्टेजवर असताना बागेश्वर बाबा नावाच्या भोंदू बाबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करायचा प्रयत्न केला, चुकीचे संदर्भ दिले. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतांचा जोगवा मागायचा आणि त्यांचा असा महाराष्ट्रात सर्रास अपमान होत असताना गृहमंत्र्यांनी बोटचेपी भूमिका घ्यायची, कुणावरही कारवाई करायची नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. आज जेव्हा आम्ही या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया ऐकली तर त्यांनी यांना एकदम लाईटली घेतलेला आहे असं आपल्याला दिसते. म्हणजे शिवरायांचा अपमान होत असताना गृहमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस हे फार गंभीर नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की हा वाद हा चुकीने निर्माण झालेला आहे. असंच जर आहे तर जेव्हा भारतीय जनता पार्टीशी संबंधित असलेले एक पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी सुद्धा इंद्रजित भालेराव यांना शिवीगाळ केली होती आणि ती शिवीगाळ जी संजय गायकवाड यांनी केली ती एवढी आक्रमक नव्हती. मात्र तेव्हा प्रशांत कोरटकर यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले. एका पत्रकाराला किंवा सामान्य माणसाला वेगळा न्याय आणि आमदाराला वेगळा न्याय का, असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो. तर हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडूनच जास्तीत जास्त जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आतापर्यंत अवमान झाल्याचं अनेक घटनांमधून तुम्हाला दिसून येईल. आता संजय गायकवाड हे सुद्धा सत्तेत असल्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीने त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यायला पाहिजे होती, त्यांना कडक समज द्यायला पाहिजे होती. आमदार संजय गायकवाड यांच्या भावना आम्ही समजू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर असायला पाहिजे. तर आदर सर्वांनाच आहे आणि असा आदर व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित नसलेली किंवा त्यांच्या विचारांना कुठेतरी चुकीच्या दिशेने घेऊन जाणारी वक्तव्य जर लोकप्रतिनिधीकडून येत असतील
तर त्याचं नक्कीच आम्ही समर्थन करणार नाही. आमची संजय भाऊ गायकवाड यांना एक विनंती आहे की तुमच्या दरबारामध्ये तुम्ही एखादा चांगला तुमचा मीडिया सल्लागार ठेवा किंवा एखादा जाणकार व्यक्ती ठेवा जो तुम्हाला इतिहासाची प्रॉपर माहिती देईल. कारण तुमच्याकडून येणारे स्टेटमेंट हे वारंवार वादग्रस्त आणि चुकीचे असतात आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही लोकप्रतिनिधींचा अवमान करता, तुम्ही पत्रकारांचा अवमान करता, तुम्ही सामान्य माणसांचा सुद्धा अवमान करता. म्हणजे आमदार म्हणून तुम्ही जेव्हा शपथ घेता तेव्हा त्या शपथेमध्ये काय लिहिलं असतं याचे भान सुद्धा तुम्हाला राहिले नाही. संजय भाऊने कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज दिवसभराचे अपडेट आपण घेतलेत. बुलढाण्यात तणावपूर्ण शांतता होती, सर्वत्र पोलीस बंदोबस्त होता. दोन्हीकडून जी आक्रमक पद्धतीनं आंदोलन व्हायला होती ती सुदैवानं झाली नाहीत आणि एक मोठा वाद टळला आहे. या वादावर आता दोन्ही बाजूने पडदा टाकण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. माझी या माध्यमातून आमदार संजय गायकवाड यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी हे पुस्तक वाचलं असेल कदाचित किंवा पुन्हा वाचावं आणि शिवाजी कोण होता हा त्यांच्या मनात जे घर आहे की हे हेडिंग एकेरी आहे तर निश्चितच त्यांच्या प्रकाशकाला किंवा ज्यांच्याकडे या पुस्तकाचे राईट्स आहेत प्रकाशनाचे त्यांच्याकडे पाठपुरावा करता येईल. पुस्तकाच्या नावामध्ये बदल करता येईल का यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा सुद्धा आपल्याला आधार घेता येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख मग आता कुठंच एकरी व्हायला नको ही जी भावना त्यांनी मांडली आहे ती सुद्धा स्वागत करावी असे आहे. आता जी काही नावं असतात शिवाजीनगर, शिवाजी चौक, शिवाजी कॉलेज, शिवाजी अमुक, शिवाजी अमुक, तर सर्वांपुढे छत्रपती शब्द लागला पाहिजे आणि शिवाजी नावासमोर महाराज लागलं पाहिजे. फक्त हे सर्व होत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा, त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या जी शक्ती होती त्यांच्यामध्ये स्वराज्याची प्रेरणा होती या सर्व गोष्टींचा अवमान होऊ नये याचं सुद्धा आपण भान राखलं पाहिजे. आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्याचा एक नवीनच प्रकार सुरू झाला आहे तो थांबला पाहिजे. शिवाजी महाराज यांच्या अंगात कोणती दैवी शक्ती नव्हती, ते शूरवीर होते, मराठा वीर होते आणि या शूरवीराला तुम्ही देवधर्माच्या चौकटीत बांधू शकत नाही. ते कुणा एका धर्माच्या जातीसाठी नव्हते तर ते स्वराज्यासाठी लढले होते. रयतेसाठी त्यांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांची आरती करणे, रात्रीच्या अंधारात त्यांचे पुतळे बसवणे या सर्व गोष्टी जे काही महाराष्ट्रात सुरू आहेत ह्या बंद झाल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते आणि त्यांचा पुतळा असा चोरून लपून बसवला जातो किंवा त्यांच्या आरत्या केल्या जातात. हे जे प्रकार वाढले आहेत याच्यामागे कोणती तरी एक यंत्रणा सक्रिय असू शकते की लोकांच्या मेंदूमध्ये वेगळं काही टाकायचं आणि नवनवीन पांडे आजवर जसे पाडले गेले तसे पाडले गेले पाहिजेत. तर त्यासाठी आपण सजग असलं पाहिजे आणि सजग राहण्यासाठी तुम्हाला दगलबाज शिवाजी असो, प्रबोधनकार ठाकरे यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे तसेच शिवाजी कोण होता अशी पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. आणि बरेच लेखक आहेत, माझ्याकडे भरपूर पुस्तकं आहेत इथं. आहा सोळुंके, श्रीमंत कोकाटे यांची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण होते हे एक पुस्तक छान आहे. आहा सोळुंके, मामा देशमुख यांचं साहित्य तुम्ही वाचलं पाहिजे. वाचाल तर तुम्हाला शिवाजी महाराज कळतील आणि त्यांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य, त्यांना अभिप्रेत असलेलं राज्य कसं आहे हे तुम्हाला त्याची जाणीव होईल. तर आता आपण एकच अपेक्षा करूया की दोन्ही बाजूने, दोन्ही संघटनांनी, दोन्ही विचारधारेच्या लोकांनी ह्या विषयावर आता पडदा टाकला पाहिजे. आपल्याला एखादी विचारधारा आवडत नाही म्हणून ती संपलीच पाहिजे असं मानणं म्हणजे तो एक प्रकारचा वैचारिक आतंकवाद आहे. भारतीय राज्य घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे, प्रत्येकाला बोलण्याची, वर्तन करण्याची घटनेच्या चौकटीत राहून मुभा दिलेली आहे आणि या कायद्याच्या घटनेच्या चौकटीत राहून प्रत्येकाने वागलं पाहिजे. आणि कुठेही कुणी कायदा हाती घेईल आणि कोणाला शिवीगाळ करेल, माराची धमकी देईल हे होता कामा नये. कारण हा शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. संत तुकाराम महाराजांसारखे संत येथे होऊन गेले, गाडगे बाबा होऊन गेले. तर एवढ्या महान भूमीमध्ये अशा पद्धतीने एका पुस्तकावरून जर फार मोठं वादंग निर्माण होत असेल तर कुठेतरी पत्रकार बांधवांनी असो किंवा वैचारिक साहित्यिक लोकांनी पुढे आलं पाहिजे. बुलढाण्यात बरेच ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी आमदार संजय गायकवाड यांना काही गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत आणि त्यांची भूमिका कशी चुकते आणि त्याचं समर्थन होऊ शकत नाही हे कोणतरी ठामपणे सांगणारा एखादा त्यांचा जवळचा पत्रकार असेल तर त्यांनी नक्की करावं. आमदार संजय गायकवाड हे डॅशिंग आमदार आहेत, त्यांच्या कार्याची आपण नेहमीच वारंवार स्तुती केलेली आहे आणि त्यांनी बुलढाणा शहरात महापुरुषांचे भरपूर पुतळे बसवले, शिवरायांचं त्यांनी मंदिर सुद्धा उभारलं. या सर्व गोष्टी होत असताना आणि त्यांच्या
राजकारणाचा ग्राफ कुठेतरी चांगला वाढत असताना अशा वादाच्या विषयात गायकवाड साहेबांनी सुद्धा पडू नये आणि जे काही झालं ते विसरून आता त्यांनी नव्याने आपल्या राजकारणाला सुरुवात केली पाहिजे. असे वादग्रस्त विषय हाताळताना ते सामंजस्यानं कसे हाताळतील, यंत्रणेवर ताण कसा निर्माण होणार नाही, पोलिसांवर ताण येऊन कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही, याच्या सर्वांची खबरदारी ही घेतली गेली पाहिजे. कारण आज या एका गोष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्र तणावात आहे आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होते का असं आज सर्वांना वाटत होतं. मात्र बुलढाणा जिल्हा पोलिसांचे खरोखर अभिनंदन. त्यांनी ही परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आणि कोणताही मोठा वाद, अप्रिय घटना होऊ दिली नाही. तर शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बद्दल आज पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्राला माहिती झाले आहे आणि त्याचे श्रेय सुद्धा कळत नकळत का होईना आमदार संजय गायकवाड यांनाच जाते. त्यांनी या पुस्तकाचा विषय छेडल्यामुळे शिवाजी कोण होता या पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्याच्यावर निबंध स्पर्धा आयोजित केल्या जात आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही हे पुस्तक एकदा अवश्य वाचा. शिवाजी कोण होता हे पुस्तक खूप चांगलं पुस्तक आहे आणि मथळ्यावर जाऊ नका. मथळा हा एकेरी नाही आहे. शिवाजी म्हणजे त्या काळात राजांना तसं संबोधत होते आणि तसे संदर्भ आहेत, ऐतिहासिक संदर्भ आहेत. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना जे अपेक्षित आहे ते सर्वांनी गुण्यागोविंदानं नांदलं पाहिजे. जय भवानी, जय जाऊ, जय शिवराय. धन्यवाद. आणि आता आपला सर्वांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही अजून जर आमचं OTT न्यूज हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही जे काही व्हिडिओ पोस्ट करू, बातम्या पोस्ट करू त्या तुम्हाला दिसतील. आपलं फेसबुकला 10,000च्या वर फॉलोअर झाले आहेत, तर फेसबुकला तुम्ही फॉलो करू शकता. इंस्टाग्रामवर लाखो व्ह्यूज आपल्या बातम्यांना येतात, तिथं तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. आणि युट्यूबवर जर असाल तर युट्यूबला आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद.